एवढ्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात आहेत हे आपण फक्त वाचतोय आजपर्यंत, पण ते कधी बघायला भेटलं नाही. हे बोलणं ठीक आहे, करणं खूप कठीण आहे. आणि मग ज्यावेळी करताना ह्यामध्ये तुला चॅलेंजेस काय फेस केले? रात्रीच्या ट्रॅव्हलला महाराष्ट्राची एक चांगली गोष्ट ही आहे. आणि महाराष्ट्र आपण म्हणतो की ठीक आहे, सुंदर खूप आहे, सह्याद्री खूप भारी आहे, पण त्याची डार्क साईड पण खूप आहे. मग तू मध्ये एक रील बघितली होती, तू नक्षलवाद्याच्या प्रदेशात गेला होतास, त्याचा काय एक्सपिरियन्स? आणि मी तुझ्या व्हिडिओमध्ये पण एक मंदिर बघितलं होतं की त्या मंदिरात भूत उतरले जातात. तू ना असं महाराष्ट्र दौऱ्यामध्ये तुला आपला महाराष्ट्र कसा दिसला हे तू सांगू शकतो? मराठी पॉडकास्ट या नव्या एपिसोडमध्ये आज आपले गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे कौस्तुभ धूस आणि त्यांनी 90 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. आणि ह्या दौऱ्यामध्ये त्यांना जे काही एक्सपिरियन्स आले, वेगवेगळ्या महाराष्ट्रातले कल्चर असतील, महाराष्ट्रातील मंदिरे असतील आणि जे ते लोकांना भेटले त्यांचे एक्सपिरियन्स असतील, ते सगळे ह्या आपल्या पॉडकास्टमधून आपल्या सगळ्यांना माहिती पडतील. म्हणून बघत राहा हा आपला एपिसोड. कौस्तुभ, तू महाराष्ट्र दौरा जेव्हा केलास, मी खूप स्टार्टिंगमध्ये जर्नी बघितली आणि जेव्हा मला माहित पडलं की तू दौरा करतोयस, तर मला पहिले काळजी वाटली की अरे महाराष्ट्र दौरा करायचा 90 दिवसांचा, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप कठीण गोष्ट आहे. लोक म्हणजे विचार करणं पण ही मोठी गोष्ट आहे लोकांसाठी. करणं तर ही इम्प्लिमेंटेशन नंतरची गोष्ट आहे. विचार करणं पण खूप मोठी गोष्ट आहे की आयुष्यातले 90 दिवस आपण एखाद्या दौऱ्यासाठी द्यायचं सगळं बाजूला ठेवून. ही संकल्पना तुझ्या मनात आली कुठून नक्की? याचा कसं आहे की मला आधीपासून थोडं ना इतिहास आणि भूगोल या दोन गोष्टींची आवड राहिलेली आहे. म्हणजे आपल्या ज्या ऐतिहासिक घटना महाराष्ट्रात होत गेल्यात, महाराजांचा इतिहास असेल किंवा त्या आधीचा इतिहास असेल, त्यानंतरचा इतिहास असेल, आणि त्याला ज्या प्रकारे भूगोलाची जोड राहिली, म्हणजे ज्या ज्या भागातलं स्ट्रक्चर जसे, जमीन जशी, भाग जसा आहे त्यानुसार तिथला इतिहास घडत गेलाय. ह्या गोष्टी आपण 5वी-6वीला असल्यापासून बघतोय, बरोबर, की या ठिकाणी महाराष्ट्रात हे झालेलं आहे. आणि त्याचं नेहमी कुतूहल राहिलेलं होतं की एवढ्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात आहेत हे आपण फक्त वाचतोय आजपर्यंत, बरोबर ना, पण ते कधी बघायला भेटलं नाही. लोणार सारखं सरोवर आपल्या महाराष्ट्रात आहे, बरोबर, ते एवढी युनिक गोष्ट आहे. आणि माझा विचार हाच होता की या गोष्टी मला बघायच्या आहेत, या गोष्टी ॲक्च्युअल जाऊन बघायच्या आहेत, तिथली लोकांना भेटायचं आहे, त्या लोकांचं काय म्हणणं आहे, त्या गोष्टींबद्दल, त्या ऐतिहासिक घटनांबद्दल काय म्हणणं आहे ते समजून घ्यायचं होतं. आणि त्याला दुसरी जोड अशी होती की महाराष्ट्रातली जी मंदिरं आहेत, तर त्या मंदिरांचाही एक प्रामुख्यानं महत्त्व आहे. ज्या ज्या भागात ती मंदिरं बांधली गेली आहेत, त्या त्या भागातल्या देवतांना अनुसरून, तर ते एक जाणून घ्यायचं होतं. म्हणून दौऱ्याची जी सुरुवात जी केली होती ती पंढरपूरपासूनच केली होती, जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आणि शेवट जो केला होता तो रायगडावरती केला होता, जे छत्रपती शिवाजी महाराज, ते पण आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. तर संकल्पना इथूनच आलेली की इतिहास भूगोलाची आवड होती आणि त्या ॲक्च्युअलमध्ये मला बघायचं होतं की ग्राउंडवरती त्या गोष्टी कशा आहेत. ऍक्च्युअल तुला सगळं अनुभवायचं होतं म्हणून तू ही सगळी सुरुवात केलीस, बरोबर. आणि दुसरं म्हणजे कसं आहे, हे बोलणं ठीक आहे, करणं खूप कठीण आहे. आणि मग ज्यावेळी करताना ह्यामध्ये तुला चॅलेंजेस काय फेस केलेस तू? बरोबर. आता सपोज मी हा 90 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला, बरोबर, पण त्याआधी थोडेफार ज्या लॉंग जर्नीज होत्या त्या मी केलेल्या होत्या. काही राज्यांमध्ये गेलेलो होतो मागच्या 1-2 वर्षांमध्ये. ज्यावेळी कंटेंट बनवत नव्हतो तेव्हाही गेलेलो होतो. म्हणून एक जेव्हा आपण लॉंग प्रवास करतो, एक लॉंग जर्नी करतो, त्यावेळी काय काय गोष्टी आपल्याला लागू शकतात, म्हणजे काही बेसिक इक्विपमेंट असतात जे आपल्याकडे पाहिजे असतात, त्याची थोडीफार आयडिया होती, त्याचा मला फायदा झाला. पण कधी 90 दिवसांचा एवढा मोठा दौरा केलेला नव्हता. आणि याच्यामध्ये खूप छोट्या गोष्टी, म्हणजे आपण कुठं राहणार, कुठं खाणार, कसं राहणार, हायजीन कसा मेंटेन राहणार, आपण प्रवास कसा करणार, हा प्रत्येक पॉईंट येतो त्यामध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आपण सध्या पुण्यामध्ये बसलोय, बरोबर, तसंच महाराष्ट्रात फिरत असताना कुठल्याही पॉईंटला गेलो की तिथून कुठं जायचं, ही एक गोष्ट मला माहिती असणं गरजेचं होतं. पहिले जे 1-2 दिवस गेले ते मी पंढरपुरात गेलो होतो. पंढरपुरात एका आश्रमामध्ये राहिलो, तिथं पण फिरलो, दर्शन वगैरे झालं, थोडं जे भक्त वगैरे आलेले होते पांडुरंगाचे त्यांच्याशी बोलणं झालं. आणि नंतर असं वाटलं की पुढची जी जर्नी, इथून पुढची जर्नी, तिला आपण प्लॅन नको करायला. कारण प्लॅन केलं की तो जर प्लॅन एक्झिक्यूट झाला नाही तर जास्त स्ट्रेस येऊ शकतो. आपल्याला 90 दिवस प्रवास करायचा आहे आणि कमीत कमी स्ट्रेस सोबत जर प्रवास करायचा आहे तर ती जर्नी आपण प्लॅन न करता एखाद्या ठिकाणी जर आपण जातोय तर तिथं आसपासचं कुठलं ठिकाण असू शकतं, तिथं आसपासच्या
कुठली जागा असू शकते, मग त्याला अनुसरून तिथं जायचं, प्लॅन न करता जायचं. तिथं कुणाचं जर सहकार्य भेटलं तर त्याच्या सहकार्यानं राहायचं, नाही तर आपली काहीतरी व्यवस्था करायची झोपण्याची वगैरे. कारण मी एक टेंट कॅरी करत होतो. पण यात चांगली गोष्ट अशी झाली की पहिल्याच दिवसापासून, म्हणजे मी पंढरपूरला गेलो, मी तो व्हिडिओ टाकला की मी महाराष्ट्र दौरा करतोय म्हणून, आणि त्याच दिवसापासून लगेच पंढरपूरपासून किंवा पुढे सोलापूर, तुळजापूर, नंतर किल्लारी, लातूर, प्रत्येक ठिकाणावरनं लोकांचेच मेसेज यायचे की आम्ही तुम्हाला न्यायला येतो आणि तुम्ही आमच्याकडेच राहा, तुम्ही आमचाच पाहुणचार घ्या म्हणून. याच्यामुळं जो स्टे किंवा फूडचा जो आपण म्हणतो, जो एक हेक्टिक गोष्ट असते, तर तिचं सॉल्व्ह झालं होतं. आणि माझं काम फक्त फिरायचं होतं. त्याच्यामुळे जे लोकांचं सहकार्य लाभलं होतं त्या जर्नीमध्ये, जो आधी वाटलं होतं की भाई हे या गोष्टी मी कसा करेल, ते लोकांनी सहकार्य केलं. आणि पूर्ण दौऱ्यामध्ये तेच झालं की जिथं जिथं गेलो तिथल्या लोकांनी मदत केली, तिथल्या लोकांनीच तो भाग फिरवला. त्यामुळे फिरता पण चांगला आला आणि जी गैरसोय होणार होती, जो मी विचार केला होता, तशी काही झाली नाही. समजतं जर्नीमध्ये समजतं की आपल्या महाराष्ट्रातील लोक किती सुंदर आहेत, बरोबर, किती आपल्याला सपोर्टिव्ह आहेत बरोबर गोष्टी करण्यामध्ये. बरोबर म्हणजे एखाद्या अननोन पर्सनला आपलं मानायचं आणि त्याला आपल्या घरी घेऊन जायचं, किंवा आपल्या आई वडिलांना कन्व्हिन्स करून. बरोबर. कारण आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढे लोक आई वडील तेवढे प्रगत नाहीत की एखाद्या बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीला आपल्या घरात आणणं आणि त्याला ते खायला वगैरे देणं. अननोन पर्सन आहे त्याला, तरी पण आपले महाराष्ट्रातील लोक करतात काय, तर आपला व्यक्ती आपल्या जवळचा कोणतरी आहे समजून कोणतरी काहीतरी करतोय. पण हे जेव्हा हा सगळा प्रवास होता त्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे की भाषा. जेव्हा आपण कोकणात गेलो, कोकणात वेगळी भाषा बोलतात, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये वेगळी पुणेरी ऍसेंट असतो, मुंबईमध्ये मुंबईचा ऍसेंट असतो. ते भाषा कसा तुला वाटलं की महाराष्ट्रामध्ये किती भाषा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असतो? मी समजा दररोज असं समजा की 50 ते 100 किलोमीटर डिस्टन्स पुढे जायचो, बरोबर, आणि दररोज भाषा बदलायची. जे आपण ऐकलेलं आहे की महाराष्ट्राची भाषा 30 मैलावर बदलत जाते, ती भाषा बदलायची. पण त्या सपोज 2 जे भाग आहेत ना, त्यांच्यामध्ये साम्य असायचं. मग समजा लातूर किंवा नांदेडमध्ये जेव्हा मी फिरतोय, थोडंफार साम्य असणार, त्यांच्यात बदल झालेला असणार. पण मी नगरवरनं जेव्हा डायरेक्ट नांदेडला जातोय, तर मे बी ते कळायला पण थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. एवढा नाही येत, पण शब्द बदलतात, बोलण्याची शैली बदलते. आणि ती शैली जेव्हा आपण आत्मसात करत जातो आणि त्या भाषेतच, त्या टोनमध्येच, त्या डायलेक्टमध्येच जर आपण लोकल लोकांशी बोलायचा प्रयत्न केला, तर त्यांनाही चांगलं वाटतं की बाहेरून आलेला मुलगा आहे, समजा पुणे नगरवरनं हा मुलगा आलाय आणि ट्राय करतोय की आमच्या भाषेत बोलतोय, तर त्यांनाही भारी वाटतं. मग ते पण तुम्हाला अजून त्यांच्या भाषेतल्या गोष्टी सांगायला लागतात, त्यांच्या भाषेतल्या अजून काही नवीन नवीन शब्द असतात जे तुम्हाला सांगायला लागतात. जसं सपोज जळगाव साईडला आपण गेलो, खानदेशी भाषा, हिराणी भाषा ते बोलतात, तर त्यात थोडं गुजराती भाषेचा पण मिक्स आहे, त्यात मराठीचा पण मिक्स आहे, आणि ते दोन्ही मिळून एक भारी संगम बनतोय हिराणी भाषेचा. तर हेच आपण फिरतोय, आपण जर नवीन भाषा आली तर ती समजत नाही हे म्हणण्यापेक्षा तिला जेवढं आत्मसात करता येईल तेवढं आत्मसात करायचं आणि लोकांशी इंटरॅक्शन करायचं त्या भाषेमध्ये. ते आपल्यासाठी जास्त चांगलं आहे त्या भागात राहण्यासाठी. आणि मग तू जेव्हा हे करत होता सगळ्या भाषांचा तो विषय काढलास, तर मग काय शिकलास का? आपण गेल्यावर शिकतो एखादा शब्द तरी, आपण बाहेर अमेरिकन आला का त्याला आपण हिंदी शिकवायचा प्रयत्न करतो. तुला काय शिकवलं की नाही लोकांनी? एखादं वाक्य, एखादं काय? वाक्य म्हणजे ते मराठीमध्ये तर खूप जादा चेंज होत नाही. म्हणजे चेंज कसा होतो की समजा आता मी नगरचा आहे, बरोबर ना, तर नगरमध्ये कुठला शब्द जर जास्त वेळा वापरला जातो तर ते काय राव म्हणून वापरता. जर सांगलीला आपण गेलो तर समजा बोलकी म्हणून वापरता. आता पुण्यात आपण राहतोय, बरोबर ना, तर पुण्यात राहत असताना आपण जर बोललो की एखादी गोष्ट खूप जास्त चांगली आहे, खूप जास्त अशी तशी, पण आपण खानदेशात गेलो तर ते बोलला की ही गोष्ट गैरी भारी आहे, तर ते जे शब्दांचं जे चेंज होतो तर तो चेंज होतो. बाकी एकदम असं होत नाही की डायरेक्ट मिनिंग वेगळा आहे किंवा डायरेक्ट शब्दच. बरोबर, तिकडे काय वे बोलतात, तर तोच फरक आहे भाषेमध्ये. भारी आहे. म्हणजे महाराष्ट्र खरंच प्रत्येकाने अनुभवायला हवा की आपलीच लोक, आपलीच भाषा, आणि वेगवेगळ्या ऍसेंट मध्ये वेगवेगळ्या त्याचे शब्द वेगळे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे भावना एकच आहे. हो, भावना एकच आहे. आणि त्यात अजून एक गोष्ट आहे की समजा तुम्ही तिकडे जाऊन बोललात, समजा जेव्हा तुम्ही नागपूरला आहे तर नागपूरला च नाही छ म्हणतात, ज नाही जानाबे असं बोलतात, बरोबर. तर
तुम्ही चुकलेत जरी त्या भाषेत त्या भागात जाऊन ते शब्द बोलताना, तर तिथं तुम्हाला कोणी जज नाही करत. त्यांना माहिती की हा ट्राय करतोय इथल्या डायलेक्टमध्ये बोलण्याचं, तेच त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असती. तर ते तुम्हाला म्हणणार पण नाही की तू चुकीचं बोलतोय वगैरे. तर ती पण एक मराठी माणसांची भारी गोष्ट आहे की सपोज नवीन कोणीतरी येतोय ना आमच्या भाषा ट्राय करतोय आमच्या डायलेक्टमध्ये बोलायचा, तर त्यांना ते आवडतं महाराष्ट्रामध्ये. पण आपण मग ह्याच गोष्टीचं असं बघितलं की शहरी भागांमध्ये आता हे तू बोलतोस की तू शहरातला असून तू गावाकडे जाऊन त्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न केला असं त्यांना ते आवडलं. पण गावाकडून जेव्हा शहरातले लोक येतात आणि त्यांना एक न्यूनगंड असतो बरोबर की अरे जसं तू म्हटलास काय बे किंवा काही जे आपल्या गोष्टी काय भावा बिवा अशा आपण लहानपणापासून बोलतो जे ऍसेंट, तर ते शहरामध्ये बोलताना लोकांना लाज वाटते. आणि शहरातली जी लोक आहेत ना ते पण खूप जजमेंटल होतात की जर तू माझ्यासारखा बोलत नाहीस म्हणजे तू कोणतरी वेगळा आहेस. तर गावाकडचे लोक आहेत ना ते वेगळेपणाला ते आपुलकीने बघतात की हा प्रयत्न करतोय आपल्यासारखा बोलण्याचा. बरोबर. आता शहरांचं कसं झालंय की शहर ऑलरेडी कॉम्बिनेशन बनलेत खूप साऱ्या गोष्टींचे. म्हणजे पुणे जर आपण बघितलं तर पुण्याचा प्रत्येक भाग एक आहे का तिथं जिल्ह्याचे लोक स्थायिक आहेत. समजा इकडे जर आपण गेलो खराडी मगरपट्टा साईडला तर तिकडं नगर आणि संभाजीनगरची लोक जास्त, इकडे सांगवी साईडला खानदेशातली लोक जास्त आहेत. तर आता तरी ते आता उलट मला असं वाटतंय की जो ग्रामीण भागातल्या भाषा आहेत किंवा ग्रामीण भागातली संस्कृती तिला आता सध्या चांगल्या पद्धतीनं मेनस्ट्रीम केलं जात आहे. सध्या जर कुणी बोलतंय त्या भाषा तर त्याला लोक ॲप्रिशिएट करतात भारी. म्हणजे इव्हन कॉर्पोरेट चांगल्या IT कंपन्यांमध्ये पण सपोज जर कुणी येऊन इनफॉर्मल डिस्कशन जेव्हा चाललेत तर तेव्हा बोललं तर लोकांना चांगलं वाटतंय ते ऐकायला. तर सध्याची मला वाटतं कोविड नंतर ते प्रमाण खूप ऍक्सेप्टन्सचं प्रमाण वाढलंय सगळ्यांचं की ठीक आहे तुमची एक वेगळी संस्कृती आहे, माझी एक वेगळी संस्कृती आहे, माझी एक थोडा वेगळा डायलेक्ट आहे, तुमचा एक वेगळा डायलेक्ट आहे, पण आपण सगळे मिळून एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. सध्या तरी ते जे जजमेंटल जे प्रमाण आहे जज करण्याचं ते थोडं कमी झालेलं वाटतंय. पण हा इश्यू आधी होता. आणि जेव्हा ग्रामीण भागात यायचो म्हणजे मी सपोज शाळेत वगैरे असताना जेव्हा पुण्याला यायचो तर त्यावेळी हे प्रमाण होतं की आपली भाषा बोलायला थोडा न्यूनगंड व्हायचा. पण आता कॉन्टेंट एवढं बनलंय किंवा गोष्टी एवढ्या मेन स्ट्रीम झाल्यात ग्रामीण भागातल्या की आता प्रत्येक जण स्वतःच्या भाषेत बोलतो आणि अभिमानाने बोलतो. ते असतं ना की आपल्याला हॉटेलमध्ये घरचं जेवण लागतं आणि घरी हॉटेल सारखं, तसं आता लोकांना कसं झालंय शहरात आल्यापासून त्यांना गावाची ओढ जास्त लागली की शहरात राहून मला गावाची भाषा कोणीतरी बोलणारा भेटावं, शहरामध्ये मला माझी कोकणी भाषा तिथं कोणीतरी बोलणारा असावं. म्हणून हे आता इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर जे रिजनल क्रिएटर्स आहेत ना किती मिलियन्स मध्ये फॉलोअर्स त्यांनी गेन केले जस्ट बिकॉज ऑफ त्यांच्या त्या ऍसेंटमुळं. कोकणी भाषेतला व्यक्ती बोलते तर त्याला तेवढे फॉलोअर्स मिळत आहेत, कोण खानदेशातलं बोलतं तर ते फॉलोअर्स मिळत आहेत. लोकांना आता हे दिसतंय की लोकांना हे आवडायला लागले. काही त्याचा फायदा घेतात, गैरफायदा घेतात, तो वेगळ्या गोष्ट आहे. पण ऍटलिस्ट लोकांसमोर येत आहे तरी ह्या भाषेत. आता आधी कोणाला माहितीच नव्हतं. आम्ही कोकणात राहणाऱ्यांना वाटत की कोकणीच भाषा म्हणजे हीच भाषा काय मराठी आपली, आणि खानदेशात राहणाऱ्यांना वाटायचं की आपली हीच भाषा वाटतं. जसं हे सोशल मीडियाने सगळ्यांना माहिती करून दिलं अरे हे तिकडच्या कोपऱ्यामध्ये अशी भाषा बोलतात, तू तुझ्या व्हिडिओज मधून दाखवलंस लोकांचे वेगवेगळे, ते खूप भारी आहे. आणि प्लस येतं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फूड. पर्सनली मला तर आहे ना की ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही. एखाद्याच्या घरी गेलो त्याची आईची जेवण बनवण्याची पद्धत वेगळी असते. एखादा तू तर पूर्ण वेगळ्या प्रदेशात गेलायस, म्हणजे मुंबई पासून दुसऱ्या साईडला गेलं, खानदेशात जाणं, मराठवाड्यात जाणं, तुला ते कसं तू युज टू केलंस त्या जेवणाशी? त्याचं कसं होतं सपोज मी नवीन ठिकाणी जातोय ना आणि मी तिथे 1 दिवसांसाठी राहणार आहे बरोबर. आता मग आपले महाराष्ट्रातले लोक कसे असतात, एक नवीन पाहुणा येतोय तर त्याला पूर्ण पाहुणचार करायचा. तर त्या भागातलं मी बेस्ट फूड खात होतो. म्हणजे सपोज मी मराठवाड्यात जातोय किंवा विदर्भात जातोय किंवा खानदेशात जातोय, पश्चिम महाराष्ट्रात फिरतोय, जिथेही जात होतो तिथलं जे बेस्ट आपण म्हणतो ते, समजा कोल्हापूरला गेलो तर तिथली मिसळ आणि नॉनव्हेज खात होतो, साताऱ्याला तिथले कंदी पेढे आणि साताऱ्याचं पण नॉनव्हेज खूप फेमस आहे, किंवा खानदेशात गेलो त्यावेळी तिथली शेवभाजी वरणबट्टी खात होतो. मराठवाड्याचं पण सेम, जिथले जे सगळे फेमस पदार्थ होते ते खात होतो आणि ते आवडत सुद्धा होते कारण मी फर्स्ट टाइमच खात होतो. यातल्या ज्या मोस्टली ज्या गोष्टी होत्या ना त्या. आणि मला वाटतं की प्रत्येक भागाची युनिकनेस आहे बरोबर. जसं की आता सोलापुरात एक शीख म्हणून भेटतं तर ते दुसरीकडे कुठे भेटत नाही, किंवा जळगावमध्ये आपण म्हणतो बाकी ठिकाणी वरणबट्टी सारखा पदार्थ भेटतो महाराष्ट्रामध्ये, पण जो जळगावमध्ये भेटतो तो तसा कुठंच भेटत नाही. इव्हन शेवभाजी सुद्धा तिथल्यासारखी कुठंच भेटत नाही बरोबर.
मुंबईचा पण जर आपण म्हणलं, आता वडापाव तर खूप जेनेरिक होऊन गेलाय की सगळीकडेच आहे. नागपूरचं पण जे सावजी आहे ते पण फक्त नागपूरमध्येच भेटतं. आणि तीच जी व्हरायटी ना, जी लोकल लोकांनी मेंटेन करून ठेवली त्यांची अजून तरी, तर ती खाण्याची एक वेगळी मजा आहे. म्हणजे आणि हॉटेल जरी सोडले तरी घरचं पण जे फूड आहे, म्हणजे भेंडीची पण जी भाजी बनते ती मला शक्यतो आवडत नाही एवढी जास्त. पण ते जेव्हा नवीन भागात जातात त्यांची बनवायची पद्धतच जर पूर्णपणे वेगळी, त्यांचे मसालेच जर पूर्णपणे वेगळे, तर ती खाण्याची एक वेगळी मजा आहे. आणि त्या ते जेव्हा आपण जास्तीत जास्त ट्राय करतो की सपोज आज मी हे ट्राय करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मला दुसरं काहीतरी फूड भेटणार आहे, ती एक्साइटमेंट पण राहायची की आता आज काय असेल, उद्या काय असेल, परवा काय असेल म्हणून, बरोबर. आणि त्या एक्साइटमेंट मध्ये पूर्ण दौरा गेला. हा हा, बरोबर. तर दौऱ्यात तरी कुठं काही झालं नाही, सगळीकडं पूर्णपणे मनसोक्त खायला भेटलं आणि सगळीकडेच आवडलं, असं नाही का की कुठलं आवडलं नाही किंवा काय नाही. पण एक असतं ना की आपल्याला लहानपणापासून कॉलेजमध्ये असताना बऱ्याच मुली आपल्या संपर्कात येतात आणि परत एकच मुली कुठली तरी आपल्याला जास्त म्हणजे जवळची वाटते. तसं फूड तू बरंच महाराष्ट्रामध्ये खाल्लं असशील, ठीक आहे, पण काही ठिकाणांचं फूड तुला खूप म्हणजे अजून पण असं वाटलं की परत जाऊन ते फूड खायला हवं. कुठलं स्पेसिफिक आहे का, जसं जळगावचं वगैरे म्हटलं तसं? हो, मी खानदेशाचंच फूड म्हणेल. कारण खानदेशाच्या फूडचं कसं होतं, मी बाकी ठिकाणचं ट्राय केलेल्या होत्या गोष्टी. जेव्हा खानदेशामध्ये गेलो ना, तेव्हा ते वरणबट्टीपासूनच आमची सुरुवात झाली होती. मी 2-3 दिवस तिथं होतो. त्यानंतर ते शेवभाजी झालं, तिथची ती पातोडीची एक ती भाजी असते ती एक भाजी झाली. आणि त्यासोबतच मी एकदम जो उन्हाळा होता, म्हणजे 45 डिग्रीच्या आसपास तेव्हा तापमान चालू होतं भुसावळचं, त्या टाइमला होतो खानदेशमध्ये. आणि तिकडचे जे थंड पदार्थ पण जे होते, म्हणजे ते आईस गोळा वगैरे, तिकडचा सोडा, त्याला गोटी सोडा म्हणतात खानदेशमध्ये. तर खानदेशची जी व्हरायटी आहे ना, ती शक्यतो बाहेर तरी मला कुठे दिसली नाही. म्हणजे नगरचा एखादा पदार्थ बाहेर भेटून जाईल किंवा बाकी ठिकाणचे पण पदार्थ भेटून जातील, खानदेशचे पदार्थ हे खानदेशमध्येच भेटतात. आणि मला सपोज पूर्ण महाराष्ट्रातून पिक करायचं आहे की बेस्ट फूड जर कुठे भेटतं आणि सगळ्यात जास्त व्हरायटी, म्हणजे तिकडे 25-30 असे फूड आयटम म्हणजे बाहेर कुठं भेटतच नाही, तर मला खानदेशच वाटेल. पण बाकी भाग पण चांगले आहेत, बाकी भागांशी काही वैर नाही. मला पर्सनली खानदेशी फूड खूप जास्त आवडलेलं. आता तू मगाशी वडापावचं म्हटलास, एक मुंबईमध्ये आता सगळं फेमस झालाय वडापाव, म्हणजे महाराष्ट्रभर वडापाव फेमस झालाय. पण पर्सनली ना, मी वडापाव लवर आहे, मला वडापाव खूप आवडतो. म्हणजे मुंबईला जर गेलो तर मी मुंबईचा वडापाव ट्राय करणार, पुण्याला तर पुण्यामध्ये कुठे बेस्ट वडापाव ट्राय करणार, कुठल्याही प्रदेशात गेलो ना मी, कुठल्याही जागी, गुजरातला गेलो तरी पहिला बघणार की अरे ह्यांच्याकडे वडापाव कसा भेटतो. बरोबर. तर आणि महाराष्ट्रात सगळ्यात लोकांना वडापाव ही खूप जीवलग गोष्ट आहे, मला तरी वाटतं. बरोबर. तर तुला वडापाव सर्वात भारी कुठे भेटला म्हणजे महाराष्ट्रामध्ये खायला? मला आमच्या नगर जिल्ह्यात ना, म्हणजे मी पण मोस्टली सगळीकडचे ट्राय केलेले आहेत. आमच्या नगर जिल्ह्यात श्रीरामपूरमध्ये एक स्वादिष्ट वडापाव म्हणून आहे दुकान, तर तिथला मला माझा जो सगळ्यात आवडता वडापाव आहे तर तो तिथलाच आहे. मला जेव्हा पण जमतंय तिकडे जायला तेव्हा नक्की ट्राय करतो. तर माझा पर्सनली सगळ्यात आवडता तोच आहे. आणि ज्यांना माहिती नसेल, जे कधी गेले श्रीरामपूरच्या भागामध्ये, त्यांनी पण नक्की ट्राय करा. श्रीरामपूरला स्वादिष्ट वडा म्हणून आहे, त्याचं दुकान आहे, खूपच जबरदस्त. हा, आणि हे मला लक्षात आलं की फूडच्या बाबतीत एक अजून एक गोष्ट आहे की आपल्याला आहे ना, म्हणजे जसं की स्पेसिफिक पदार्थ येतात ते आपल्याकडचे खूप आवडतात. तू जसं म्हणतोस ना की मला स्वादिष्ट वडापाव आमच्या श्रीरामपूर मधला आवडतो, तसं मला पण आहे ना, मी इथे किती वडापाव खाल्ले ना महाराष्ट्रात सगळीकडे, तरी मला माझ्या महाडमध्ये भेटणारा तो मांडे वडापाव असेल नांगरवाडीला, किंवा आमच्या वरणला भेटणारा कोळवणकरचा वडापाव असेल, म्हणजे हे जे स्पेसिफिक वडापाव आहेत ना, ते मी त्यांच्याशी कम्पेअर करतो की अरे हा वडापाव खातो ना, हा कोळवणकर एवढा भारी नाही रे. तसं होत असेल ना की बरोबर, ते होतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी मला सपोज तुम्ही ना, तुमच्याकडे मी आलो आणि तुम्ही मला घेऊन गेले, अरे हा आमच्या इथला बेस्ट वडापाव, तर माझा जो स्टँडर्ड बेंचमार्क आहे तो स्वादिष्ट वडापाव आहे. मग मी त्याच्याशीच कम्पेअर करणार की भाई याच्या बरोबरीचा आहे की नाही. आणि मला हे पण माहिती आहे, मला लास्टला स्वादिष्टच आवडणार आहे, कारण तो आमच्या भागातला आहे. तर ते वडापाव बद्दल आहे तसं. पण आपला सर्च थांबत नाही. हो, सर्च कधीच थांबत नाही. आपण दर ठिकाणी गेलो की तो ट्राय करणारच आहे. पण जो आवडतो प्रत्येकाला तो कुठला तरी स्वतःच्या भागातलाच असतो, स्वतःच्या तालुक्याच्या आसपासचाच असतो कुठला तरी. हे मला ऑब्झर्व झालं, आता तो व्हॅलिडेट पण झाला पॉईंट. आणि आता लोक कमेंट्स मध्ये पण सांगतीलच की आमची थेरी आहे ती बरोबर आहे का म्हणून. बरोबर. पर्सनली तर मी असंच अनुभवलं की अरे भले मी काय झालं तरी मी गावाला गेलो ना, तर
आवर्जून जातो वडापाव खायला. बरोबर. ते आणि इतर मग पुण्यामध्ये जिथं भेटत तिथं मी ट्राय करतो. पण दरवेळी तू म्हटलास ना, हो, स्वतःचा जो आहे राखीव तोच खायला मजा येते. हा ना. आणि आता हे झालं आपलं फूडचं वगैरे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरताना मग तुला रात्रीचं कसं तू ट्रॅव्हल केलंस, म्हणजे जेव्हा रात्रीची वेळ आली कधी किंवा एकटा झोपायला लागलंय? हो, काही काही ठिकाणी प्रॉब्लेम आले. मोस्टली काय करायचो मी की 7-8 वाजण्याच्या आत जे समजा नेक्स्ट डेस्टिनेशन असेल किंवा नेक्स्ट ठिकाण असेल तिथं पोहोचायचा ट्राय करायचो. म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा काय होणार नाही. आणि बऱ्याच ठिकाणी तर लोक आलेलेच असायचे, तिथले जे स्थानिक होते ते आलेलेच असायचे की तुम्ही या म्हणून आमच्याकडं. 2-3 ठिकाणी फक्त प्रॉब्लेम आलेला की मी रात्री पोहोचलो आणि ते जे बोलले होते येणारे वगैरे, तर ते थोडे वाईट एक्सपिरियन्सेस येतातच आपल्याला की त्यांच्याकडनं फोन रिसीव्ह झाले नाही वगैरे. मग बस स्टँडवरच कुणाला तरी विचारायचं आणि बस स्टँडवरती विचारून पण आपण समजा महाराष्ट्रात ती पण एवढी भारी गोष्ट आहे की समजा तुम्हाला तो माणूस ओळखत पण नाही किंवा त्यांनी कधी तुमचं कंटेंट पण बघितलं नाही, तो सुद्धा रेडी असतोय तुम्हाला मदत करायला किंवा घेऊन जाण्यासाठी, त्याचं घर जर जवळ असेल तर. 2-3 वेळा मी हॉटेलमध्ये राहिलेलो, पण जास्त काय त्याची गरज पडली नाही. आणि रात्रीच्या ट्रॅव्हलला महाराष्ट्राची एक चांगली गोष्ट ही आहे की बसचं नेटवर्क खूप जास्त चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये. आपण म्हणजे ती गोष्टीला कधी ॲप्रिशिएट करत नाही जास्त, पण महाराष्ट्रात जे लालपरीचं जे आपण नेटवर्क म्हणतो खूपच जास्त चांगलं आहे. बऱ्याच ठिकाणी रात्रीपर्यंत ट्रॅव्हल असतात. मराठवाड्यात थोडं प्रमाण कमी आहे बसेसचं जे आहे ना. इव्हन दिवसा प्रवास करायला पण तिथं अडचण येते. पण बाकी ठिकाणी विदर्भ झाला किंवा पश्चिम महाराष्ट्रात तर बसेसचं नेटवर्क खूप चांगलं आहे. मग आपल्याला बसेसचा आधार होतो, कारण नवीन भागामध्ये प्रायव्हेटनी प्रवास करणं, जेव्हा तुमच्याकडे खूप मोठी बॅग आहे, तुमच्याकडं भरपूर मोठमोठे डिव्हायसेस आहे, तर ते थोडं अडचणीचं ठरू शकतं जरी कोणी प्रवास करत असेल तर. पण बसचं नेटवर्क खूप चांगलं आहे तर एवढा इश्यू येत नाही. बरोबर आहे. आणि तू म्हटलंस ना जसं की काही लोकांनी कॉल्स रिसिव्ह नाही केले वगैरे, ते खूप क्वचित असतं मला तर वाटतं. खूपच क्वचित. आणि तो अनुभव तुम्हाला आला पण पाहिजे. म्हणजे ते 1-2 जे अनुभव असतात ते जेव्हा येतात की म्हणजे त्या जर्नीची मग एक तुम्ही पूर्ण केलं त्या जर्नीला की सगळे एक्सपिरियन्सेस तुम्ही ऍड केले. तर हो, ते खूप क्वचित झालेलं. मला वाटतं 2च वेळा झालेलं आणि त्या 2ही वेळा लगेच दुसरीकडे माझी व्यवस्था होऊन गेली, तर त्याचा काय खूप जास्त फटका बसला. इव्हन माझ्यासोबत पण झालं असं गोष्ट. म्हणजे आता हे तू सगळं जे भेटलं असेल लोकांना, त्याला तू ऑनलाईन फ्रेंडच म्हणू शकतोस तुझे. कारण त्यांना तू पर्सनल जाऊन भेटला नस कधी, जस्ट चॅटिंगवर किंवा त्या सोशल मीडिया थ्रूच तुझी ओळख झाली. तर आम्ही गेम खेळायचो, गेम मधले माझे मित्र होते आणि आमचं ठरलं की आपण भेटायचं ठरलं, दिवस ठरला, वार ठरला, तारीख ठरली, कुठं भेटायचं सगळं ठरलं. माझ्या घराच्या जवळ आम्ही भेटणार होतो. तर काय विषय झाला की अरे ज्या दिवशी भेटायचंय त्या दिवशी ती म्हटले मी निघालोय. नंतर त्याला कॉल आला की आज मला रिटर्न जावं लागतंय, पुण्यामध्ये येणार होते ते. आता बोललो अरे कसं करायचं, म्हणजे आता ऑनलाईन फ्रेंड पहिल्यांदा भेटायला आला, आपल्याला थोडंसं वाईट वाटतं की अरे मी सगळ्या घरी वगैरे सांगून ठेवले माझा मित्र येणार आहे असं तसं आणि तो येत नाहीये. तो मला म्हटला की माझ्या बहिणीचं ऍक्सिडेंट झालंय. तर आता मी त्याला काय बोलू शकतो, बहिणीचं ऍक्सिडेंट झाले म्हटलं कसं त्याला बोलणार की नको म्हणून. मग ते सुजित आणि दत्ता 2 मित्र होते आणि ते त्या दिवशी आहेत ना रात्री आले. रात्री किती वाजता का 12:15 वाजता पुण्यावरनं. आणि मी त्यांना आल्यावर म्हटलं की अरे तुम्ही कशाला आलात, बरोबर आहे, रात्री 12:15 वाजता आलायत आणि त्यांना सकाळी 3 वाजता परत निघायचे, 3 तासासाठी आले फक्त. त्यांनी मला एक उत्तर दिलं. ते काय म्हटलं माहिती का की स्वप्नील, जर आम्ही आलो नसतो ना तर तुझा ऑनलाईन फ्रेंडवरचा विश्वास उडाला असता की ही लोक अशीच असतात. ही लोक बोललेलं फक्त ऑनलाईन फ्रेंडशिप ठेवतात आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मदत येते करायची वेळ येते किंवा जेव्हा भेटायची वेळ येते तेव्हा येत नाही. मग तुझा आमच्यामुळे एक्सपिरियन्स खराब नको व्हायला, ऑनलाईन मित्रांवर विश्वास उडायला नको ना, म्हणून आम्ही आलोय 3 तासासाठी का होईना, भेटतो आणि आम्ही जातो. आमची बहीण ऍक्सिडेंट झाले माझ्या एका बहिणीचं, तर ती तिथे आहे, तर आम्हाला दवाखान्यात जाणं भाग आहे. पण फक्त 3 तासासाठी का होईना तुला भेटायला आलो आम्ही. तिथपासून मी जे ऑनलाईन फ्रेंड्स वर विश्वास ठेवला ना, म्हणजे तू पण आता माझा ऑनलाईनच फ्रेंड आहेस ना, आपण कधी एकमेकांना भेटतो नाही, काही नाही, कॉलवरच. तू जरी महाडमध्ये कधी आला असतास आणि म्हटलं असं मला कॉल केला असं की अरे स्वप्नील मला राहायचंय कुठेतरी, तर मी तुला सहज मदत केली असती. बरोबर, कारण मला तो एक्सपिरियन्स असा बांधलाय. आता तुझा पण एक्सपिरियन्स कसा ऑनलाईन फ्रेंड्स मध्ये जेव्हा तुझ्या सोशल मीडियात कुठली तुझी अशी मित्र इमोशनल अनुभव तुला आला असेल की अरे नाही ह्या व्यक्तीने खरंच न ओळखता पण आपल्याकडे बरंच काय केलं रे? ते ऑलमोस्ट खूपच लोक होते ते. म्हणजे आणि ते एक्सपिरियन्सेस इतके वेगवेगळे आहेत ना की मी जेव्हा किल्लारीला गेलो, म्हणजे माझा दौऱ्याचा 4था-5वा दिवस होता,
आणि किल्लारीला जायच्या वेळी एका मित्राचे मित्र होते त्यांना ते मला ओळखत नव्हते किंवा दौलत त्यांचं नाव होतं. किल्लारी जिथं भूकंप झालेला 1993 मध्ये, तर तिथं. आणि त्यांनी एवढा चांगला पाहुणचार केला, म्हणजे मला ते न्यायला आले, त्यांच्या घरी नेलं, त्यांच्या आई ज्या होत्या, वडील होते, त्यांची पूर्ण फॅमिली खूप चांगलं सांभाळलं 2 दिवस. आणि जेव्हा मी निघणार होतो तेव्हा पण ते जाऊनच देत नव्हते. ते म्हणतच होते की तुम्ही अजून एक दिवस तरी थांबा. तर तो त्यांचा एक अनुभव होता. जेव्हा मी साताऱ्यामध्ये पाटणजवळ बीबी नावाचं गाव आहे, ती जाधव फॅमिली म्हणून होती, तर त्यांनी पण एवढं जास्त प्रेम दिलं होतं. म्हणजे मी गेल्यापासून तर निघेपर्यंत तेव्हा तिथं पण मी 2 दिवस होतो. तर हे जे लोक जोडत गेली, म्हणजे हे 2 फक्त मी उदाहरणं सांगितले आता ते सुचतायत म्हणून. तर पण खूप जास्त, किंवा मी उमरखेडला जेव्हा गेलो होतो तिथं ते अमोल दादा म्हणून होते, त्यांचा एक खूप भारी अनुभव असा आलेला की मी बस स्टँडवर गेलो, मला त्यांचा फोन आलेला की तुम्ही या म्हणे आमच्याकडे राहा म्हणून. तर मी काय अपेक्षा केली होती की बस स्टँडवर उतरल, त्यांना फोन करेल की तुमचं घर कुठे आहे, आणि मग रिक्षा करून जाईन किंवा ते आलेले असले तरी जाईल. पण मी जसा बसमध्ये उतरलो, त्यांनी एकदम पुष्पगुच्छ, हार वगैरे ते घेऊन आलेले 3-4 जण बस स्टँडवरच, आणि ते झालेलं. तर त्यांच्यासोबत एक मैत्रीचं नातं खूप भारी बनलेलं. म्हणजे आम्ही तो पूर्ण दिवस फिरलेलो, खूप मजा केलेली. म्हणजे एक व्हिडिओ एक पार्ट झाला, ब्लॉग बनवून एक पार्ट झाला. खूप गोष्टी अशा होत्या की त्या व्हिडिओत आल्या नाही. खूप जास्त मजा केलेली दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. तर ते एक खूप असं फ्रेंडशिपचं नातं होतं. आणि दर ठिकाणी एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघायचं. म्हणजे प्रत्येक ज्यांच्यासोबत पण म्हणायचं, काही ठिकाणी असं खूप फॅमिली बॉन्डिंग खूप भारी बनत होती, काही जणांसोबत मित्राची बॉन्डिंग खूप, काही ठिकाणी समजा फक्त एकटाच असायचा कुणीतरी पर्सन, बरोबर, तर त्यासोबतच फिरत होतो. पण हे जे सगळे लोक होते ना, जे जर्नीमध्ये राहिले सोबत, तर त्यांच्याशी अजून पण मोस्टली सगळ्यांशी कॉन्टॅक्ट आहे आणि बोलणं वगैरे होत राहतं जेव्हा पण वेळ येते तेव्हा. आपण पहिले आपल्या सगळ्यांना सांगू की अरे ह्या उदाहरण देतो तो जे आठवतात त्या हो लोकांचे. बरोबर. नाही, सगळेच जण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जेवढे पण लोक भेटले तर सगळेच भारी होते, आणि सगळ्यांशी अजून पण कॉन्टॅक्ट आहे, मेसेजेस वरती बोलणं वगैरे होत असतंय. आणि मग ज्यावेळी तू असं वेगवेगळ्या लोकांच्या घरी जायचास, वेगवेगळ्या एरियामध्ये जायचास, त्यावेळी तुला अशा लोकांमध्ये काही दैनंदिन सवयी अशा तुला म्हणजे आढळल्या, कसं गावा ठिकाणी कसं मिसरी लावतात, काही ठिकाणी लोक खूप लवकर उठतात, काही ठिकाणी लोक म्हणजे त्यांच्या शेतीची कामं वगैरे करतात, म्हणजे काही काही ठिकाणी बदलतात राहणीमान लोकांचं. तर तू असं ऑब्झर्व केलंस की नाही हे आमच्याकडे असं करत नाही, किंवा इथं असं केलं होतं, इथं वेगळीच यांचं दिनचर्या आहे? हो, खूप जास्त म्हणजे असे एक्स्ट्रीम बदल होत नाहीत महाराष्ट्रात तरी. म्हणजे इव्हन तुम्ही जी दिनचर्या लोकांची पश्चिम महाराष्ट्रात, समजा पुण्यामधल्या एखाद्या गावात आहे, तीच दिनचर्या लोकांची गडचिरोलीतल्या गावात पण आहे. पण तो जो एक निवांतपणा असतोय ना, तो निवांतपणा भरपूर चांगला आहे लोकांमध्ये. आता किंवा सपोज मी मराठवाड्यात राहतोय किंवा मग मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो, यात लोकांमध्ये फरक काय होईल की पश्चिम महाराष्ट्रात शेती वगैरे खूप पूरक आहे, बरोबर. तर सकाळी उठल्यापासून दूध धंदे लोकांचे खूप पूरक आहेत. तर सकाळी उठल्यापासून मग जो गाया पिळायचा कार्यक्रम सुरू होतो, नंतर वावरात जायचं, पाणी लावून यायचं, पुन्हा दुपारी जेवायला यायचं पुन्हा. तर हे पश्चिम महाराष्ट्रात का बरं लोकांचा तो दिनक्रम आहे? कारण इकडे शेती खूप चांगली आहे, बरोबर. मराठवाड्यात तसं नाही, तिथं पाणी नाहीये, तिथं शेती पण एवढी चांगली नाहीये. तर तिथली लोक वेगळ्या धंद्यांमध्ये स्वतःला त्यांनी गुंतवून घेतले होते, तर त्यानुसार त्यांचा बदल होतो. पण गावाची दिनचर्या नॉर्मल हीच असते की लोक सकाळी उठतात, निवांत एकमेकाशी थोड्याफार गप्पा मारतात. त्यांचा एक निवांतपणा हा पश्चिम महाराष्ट्रापासून गडचिरोलीपर्यंत सगळीकडे आहे, आणि तो निवांतपणा चांगला आहे गावांसाठी. खरं आयुष्याचं सुख ते लोक अनुभवतात. आपण तर ह्या रॅट रेस मध्ये सगळेजण अडकलोय आणि नुसतं पळत चाललोय. बरोबर. तर वेळ देणं ही खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे आजकाल लोकांसाठी, की आपल्या आयुष्यातला एक वेळ काढणं. आता एखाद्या व्यक्तीने समजा जर ट्रेन जरी मिस झाली ना, तरी त्याला टेन्शन येते की बाबा आता माझं पुढचं पूर्ण प्लॅनिंग बिघडलं, आज माझी बस मिस झाली किंवा काय प्रॉब्लेम आला. प्लॅनिंगच्या थोडं जरी वेगळं झालं ना तर लोक आजकाल इरिटेट होतात. हो, आणि शहरात, आणि आता मी शहरात पण राहतोय आणि गावाकडे पण राहतोय ना, माझं मूळ गाव नगर जिल्ह्यात आहे. तर शहरात टाइम किती फास्ट जातो ना कळत नाही आपल्याला. म्हणजे सपोज आजचा दिवस सुरू झाला, आता दुपार होत आली, बरोबर, 12 वाजत आले, तर तो टाइम कळत नाही, अर्धा दिवस गेला. गावाकडे इतकं निवांतपणे सगळं चालायचं दौरा सुरू असताना की दुपारचे 12 वाजेपर्यंत असं वाटायचं हे अख्खा दिवस जगून गेलोय, नाही का. तो निवांतपणात भरपूर गोष्टी जगता पण येतात आणि टाइम स्लोली चालतो. म्हणजे सगळ्या गोष्टी एक दमादमानं चालतात ना,
मग ते आता तो पुन्हा प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत आहे. काही जणांना शहरी जीवन आवडू शकतं, काही जणांना ग्रामीण आवडू शकतं. हा, मला तरी ग्रामीणच आवडतं आणि दौऱ्यानंतर तर जरा जास्तच आवडायला लागलं. तर ही ट्रूथ आहे. हा ते आहे ऑब्व्हियसली प्रत्येक पर्सन टू पर्सन पण डिफर करतो हो. एखाद्याला, कारण शहरात प्रगती पण तशी आहेच, तशी बघायला गेलं तर गोष्टी ऍक्सेसिबिलिटी ऑफ थिंग्स, लाईक आता फिल्म आला तर चला पिक्चर बघायला जाऊ, गावा ठिकाणी असलं तर फिल्म बघायला मिळणार, ते त्याच्या आवडीनुसार डिफर करतात. आणि महाराष्ट्र आपण म्हणतो की ठीक आहे सुंदर खूप आहे, सह्याद्री खूप भारी आहे, पण त्याची डार्क साईड पण खूप आहे. मग तू मध्ये एक रील बघितली होती, तू नक्षलवाद्यांच्या प्रदेशात गेला होतास, त्याचा काय एक्सपिरियन्स तुझा? त्याचा एक तर गडचिरोली आपण सगळेजण लहानपणापासून ऐकत आलोय की गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे, गडचिरोलीमध्ये गेले की तुम्ही जिवंत येणारच नाही, हे तेव्हा भरपूर आपण ऐकत असतोय. आणि मला होती ती उत्सुकता की आपल्याला जायचं तर आहेच गडचिरोली, म्हणजे महाराष्ट्र दौरा हा गडचिरोलीशिवाय पूर्ण होताच कामा नाही, बरोबर. आणि मला तिथं जे शुभम दादा म्हणून होते गडचिरोलीचे, ते ब्रह्मपुरी साईडला राहते, म्हणजे एकदम नॉर्थला ते राहत होते, जिकडं तसल्या काही गोष्टी होत नाहीत. तर त्यांचा मेसेज आला होता की मला तुला गडचिरोली दाखवायची, आणि गडचिरोलीबद्दल जो लोकांचा समज आहे की गडचिरोलीत गेले की तुम्ही येणारच नाही, तो समज आपल्याला ट्राय करायचा आहे की तुझ्या व्हिडिओजमधनं आपल्याला तो मोडता येईल, बरोबर. मी गेलो, त्यांच्याकडे गेलो, आणि मी गडचिरोलीत मला वाटतं 5 दिवस होतो, पूर्ण जो खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी मला त्याच भागातनं नेलं जिथं पूर्वी नक्षलवादी हल्ले व्हायचे, नक्षलवादी अटॅक्स व्हायचे, लोकांचे जीव जायचे, बरोबर ना. त्या भागातनं आम्ही गेलो, आमच्यावर काय कुठली कुणी सुई पण आम्हाला तिथं टोचली नाही किंवा काही झालं नाही. आणि तेच आम्हाला समोर सांगायचं होतं लोकांना की आता परिस्थिती तशी राहिलेली नाही, प्रमाण आहे अतिशय थोडं आहे. म्हणजे जेवढं सांगितलं जातं किंवा मीडियामध्ये गडचिरोली म्हटल्यानंतर आपल्या मनात जो पहिला शब्द येतो नक्षलवादी जिल्हा किंवा नक्षलवादी हे, तर ते प्रमाण आता खूप जास्त कमी झालंय. त्यात सरकारचा मोठा हात आहे, आमटे कुटुंबियांचा मोठा हात आहे या सगळ्या गोष्टी कमी करण्यामागं. आणि आता तो एक जिल्हा एक चांगला जिल्हा झाला आहे. तुम्ही मतदानाची पण जर टक्केवारी बघितली असेल तर गडचिरोलीची खूप जास्त आहे, भरपूर शिक्षित जिल्ह्यांपेक्षा गडचिरोलीची मतदानाची टक्केवारी खूप जास्त आहे. तर गडचिरोलीला आता म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची ही जबाबदारी, मला असं वाटतं की आपण त्या नजरेनं ते त्यांच्याकडे बघू नये. म्हणजे जर तुम्ही गडचिरोलीच्या कुठल्या माणसांना जरी भेटलात आणि आपण जेव्हा त्यांना बोलतो, पहिल्या थॉटमध्ये त्यांना बोलतो की तुमचा नक्षलवाद्यांचा जिल्हा आहे किंवा असं आहे, तर त्यांनाही ती गोष्ट चांगली वाटत नाही, नाही का. ते आता भरपूर कितीतरी वर्षांपासून त्यांना तेच त्यांना आपण म्हणत आलोय. आता एवढं प्रमाण कमी झालेलं असतानाही आता बाकीच्यांची सगळ्यांची जबाबदारी की आपण गडचिरोलीला एका चांगल्या नजरेनं बघा. नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला तो जिल्हा आहे, कितीतरी अशी ठिकाणं आहेत, कितीतरी असे धबधबे आहेत जिथं कोणी जास्त गेलेलं नाहीये मुळात. म्हणजे टुरिस्ट लोक जास्त जातच नाहीत तिथं, गेले तरी हेमलकसा साईडला जाऊन जे आमटे कुटुंबियांचा हेमलकसाला जो लोकबिरादरी प्रोजेक्ट आहे तो बघून येतात, तो नक्कीच बघितला पाहिजे. पण सोबतच गडचिरोली अल्टिमेट लेवलचं नैसर्गिक सौंदर्य आहे. म्हणजे कितीतरी अशा जागा आहेत जिथं फक्त आदिवासी लोक जाऊन येतात, समजा त्यांचा काही उदरनिर्वाह त्या जागेवरती अवलंबून वगैरे असेल तर. नाहीतर खूप जास्त सुंदर जिल्हा आहे, खूप जास्त बघण्यासारखा जिल्हा आहे, खूप सुंदर संस्कृती आहे गडचिरोलीची. आम्ही बऱ्यापैकी 4-5 दिवसात जेवढा आम्हाला शक्य झाला तेवढा आम्ही फिरलो. आणि मी सगळ्यांना हेच म्हणतो की तुम्ही जा, नक्की जा. फक्त ही काळजी घ्या की तुम्हाला जर लोकल कुणी माणूस असेल गडचिरोली दाखवणारा, जसं मला शुभम दादा होते आणि त्यांनी दाखवलं. कारण असं होऊ शकतं की समजा आपण जो म्हणतोय की जो समजा एक थोडाफार जो धोका आहे अजूनही, तर तुम्ही चुकून त्या एरियामध्ये जाऊ नये किंवा गेलात तरी त्यांच्याशी प्रॉपर इंटरॅक्शन करता यावं. तर त्यासाठी ती काळजी घेणं गरजेचं आहे की एखादा लोकल माणूस आपल्यासोबत असावा. नाहीतर नक्की फिरावं, प्रत्येकानं गडचिरोली फिरावं, मी असं म्हणतोय. तिथल्या जरा इकॉनॉमीला पण चालना भेटेल आणि तिथल्या गोष्टी बाहेर येतील की अशा पण गोष्टी आहेत, असे पण धबधबे आहेत, तितक्या सुंदर पण जागा तिथं आहेत म्हणून. मला असं वाटतं की ह्या बाबतीत आहे ना, जे लोकल लोक आहेत त्यांचा खूप म्हणजे इम्पॉर्टन्स राहतं. कारण मी पण जर बघितलं ना, तर मी माझं पेजेस त्यासाठी चालू केलं होतं. महाडमध्ये मी राहायचो, तर त्यावेळी सोशल मीडियामध्ये एवढं काही महाड फेमस नव्हतं. आता आपण बघतो नाणेमाची वॉटरफॉल वगैरे, सातसड वॉटरफॉल, तर तेवढं नव्हतं. कसं होतं की आमच्याकडे मला एक प्रश्न पडायचा नेहमी की माझा मित्र मला म्हणायचा, एक अक्षय म्हणून माझा मित्र आहे मुंबईचा, तो म्हटला होता की मी जेव्हा महाड म्हणतो माझ्या मित्रांना की मी महाडला जातो माझ्या मित्रांना, तर ती लोक असं म्हणतात की अरे ते सावित्रीचा पूल पडला ते महाड काय, अरे ते तळ्याची दुर्घटना झाली
ते महाड काय, ते बिल्डिंग पडली होती ते महाड काय. मी जर म्हटलं अरे असं अक्षय नाही रे, आपल्याकडे बघ ना की रायगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आपल्याकडे, आणि परत 14 तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता ते महाडमध्ये, समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला ते शिवतरखेडे पण आपल्या महाडमध्ये, आणि लोक ह्या कारणांमुळे ओळखतात आपल्या महाडला. मग आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याबद्दल. तर मग मी व्हिडिओ बनवायला चालू केल्या. मग नाणेमाची वॉटरफॉल असेल, काही कुर्डुगड शिव मंदिर आहे खाली, ते शिव मंदिर दाखवणं असेल, रायगडच्या वेगवेगळ्या घेऱ्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, वाळणकोंडी, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते त्या पर्वतामध्ये, तर ते पण मी दाखवलं की आमच्या महाडमध्ये आहे. आणि मग लोकांना मग सगळ्यांना उत्सुकता लागली इंटरनेटवर, कारण ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी काही, मग चला आपण पण जाऊया. मग हळूहळू एकदा सुरुवात भेटली का मग त्या गोष्टी होत जातात. मला असं वाटतं की जे लोकल लोक आहेत त्यांनी जास्त व्हिडिओ बनवावे, जसं हा तू चालू केलंस वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं, तसं प्रत्येकाने आपापल्या भागातून व्हिडिओज बनवावे, आपल्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, आणि त्या लोकांना शो कराव्या. बरोबर. कारण जोपर्यंत लोकांना माहिती नाही, आपण एखाद्याला माहितीच नाही, आपण इथं बसलोय, कुठे काय चालू आहे, त्या घटनेची आपल्याला माहिती नाहीये, तर आपण काही त्याच्यासाठी जिम्मेदार नाही ना, की बाबा एखादी समजा गडचिरोली आपल्याला ती जागाच माहिती नाही, तर आपण कसं जाणार त्या जागी, बरोबर की नाही. फक्त एवढंच की हे करताना लोकांनी डोळस भटकंती करावी. आता बऱ्याच वेळा काय होतं, लोक प्रगतीच्या नावावर काही करतात, पर्यटनाच्या नावावर काही करतात, जाऊन ते वस्तूंना खराब करणं, तिथे प्लॅस्टिक टाकणं, अशा गोष्टी नको आहे आपण. आणि गडचिरोलीमध्ये आता सध्या तरी ना भरपूर क्रिएटर्स चांगलं कंटेंट बनवायचा प्रयत्न करताय. म्हणजे कुणाला बघायचं असेल तर ते 4 चिराग म्हणून एक चॅनल आहे, ते गडचिरोली फोकस गोष्टी फक्त टाकताय. म्हणजे गडचिरोलीची संस्कृती असेल, गडचिरोली मध्ये लोक कसे राहतात, आदिवासी कसे राहतात, गडचिरोलीमध्ये काय घटना होतात, तर त्या चांगल्या गोष्टी ट्राय करताय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. कारण आता नेटवर्क पण बऱ्यापैकी आतमध्ये पण जात आहे. निम्म्या गडचिरोलीमध्ये आहे प्रॉपर एकदम जसा आपल्याकडे अर्बन एरिया आहे तसा, जेवढं ते पोहोचेल लोकांपर्यंत, म्हणजे बाकी महाराष्ट्रापर्यंत ते पोहोचेल तेवढं तेवढी चांगली गोष्ट आहे. तर लोकल्स तर ती स्टेप्स घेतील, आणि जेवढं आपल्या साईडनं पण समजा आपल्यासारखे क्रिएटर्सकडे जर आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे त्या गोष्टीबद्दल बोलण्याचा, जसं आता तुम्ही पॉडकास्टमध्ये तो विषय काढला म्हणून मला त्यावर बोलता आलं, तर त्यावरती डिस्कशन जरी होत राहिलं, किंवा असं झालेलं असतं बऱ्याचदा की एखादा माणूस तिथं जाऊन आलेला आहे, पण त्याला जोपर्यंत कुणी विचारत नाही किंवा त्याच्याकडे काही प्लॅटफॉर्म नाहीये बोलण्याचा, तोपर्यंत त्याला सांगता पण येत नाही. तर हे डिस्कशन जर गडचिरोलीबद्दल वाढवलं सगळ्यांनीच, तर तिथल्या क्रिएटर्सलाही तर एक मानसिक आधार होतो की अच्छा डिस्कशन होत आहे, मग मे बी लोक इंटरेस्टेड आहे ते बघण्यासाठी, तर त्यांनाही एक मोटिवेशन भेटतं कॉन्टेंट बनवण्यासाठी. आणि इकडे पण डिस्कशन झालं की इकडचे पण लोक, म्हणजे पुण्या मुंबईचे भरपूर लोक आपण जे फिरायला जातच असतात, बायकर्स झाले किंवा बाकी लोक पण, तर ते पण गडचिरोलीत जाऊ शकतील, ते पण गडचिरोलीतल्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतील. जेव्हा तो एक टॉपिक बनल, जो एक मेन स्ट्रीम येईल की अच्छा गडचिरोली पण हा एक पॉईंट आहे पुणे मुंबई नाशिक सोबत, तिकडे पण आपण फिरायला जाऊ शकतो, तर त्यावेळी ते होऊ शकेल. आणि तू बाबा आमटेंचं म्हटलास की तिथे त्यांच्या प्रकाश आमटेंच्या घरी गेला होतास तू, तर मग ते कसं जुळून आलं आणि त्याच्याकडे एक्सपिरियन्स तुला कसं वाटला की कसं ते आहे, त्यांनी सगळं जे विश्व निर्माण केलंय ते कसं दिसलं तुला? हो, आता त्यांचं जे आहे हेमलकसामध्ये, म्हणजे पलीकडे लगेच छत्तीसगड सुरू होतं, बरोबर. आणि मी ते शुभम दादा यांच्यासोबत फिरत होतो, त्यांनीच मला नेलेलं. लोकबिरादरी प्रकल्प आहे हेमलकसामध्ये, आणि तिथं जे निराधार लोक असतात किंवा जे आदिवासी समाजातली लोक असतात, त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं, किंवा तिथं हॉस्पिटल बांधले गेलेले आहेत की कारण तिकडे आरोग्याच्या चांगल्या सोयी नाही आहेत एवढ्या रुरल एरियामध्ये, बरोबर ना. तर तो पूर्ण एक प्रोजेक्ट आहे, त्याच्या डॉक्युमेंटरीज तुम्ही बघू शकता, मूवीजमध्ये आहे. आमचा वैयक्तिक अनुभव जो होता ना त्यांच्यासोबत, तो खूपच जास्त चांगला होता. म्हणजे मी विचार केला नव्हता की इतक्या जंगलामध्ये किंवा इतक्या आतमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला बाहेरच्या जगाचं पण इतकं जास्त नॉलेज असेल. म्हणजे प्रकाश भाऊंना जेव्हा आम्ही भेटलो दुसऱ्या दिवशी, आणि तेव्हा त्यांनी विचारलं की तू काय करतोय, किंवा तुझं शिक्षण काय झालंय, आत्ता काय करतोय, महाराष्ट्र दौरा करतोय, त्याबद्दल त्यांनी जे प्रश्न विचारले, म्हणजे ज्या टेक्निकल गोष्टी ते जेव्हा मला सांगत होते, बोलत होते की नोकरीबद्दल असतील किंवा बाहेरच्या जगाबद्दल सध्याच्या ज्या अपडेट्स सुरू आहेत त्या खूपच नेक्स्ट लेवल होत आहे. म्हणजे त्यांना असं नाही आहे की ते मध्ये राहत आहे आणि जनसेवा करताय म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचं नॉलेज नाही, किंवा असं नाही आहे की तिथं नेटवर्क जात नाही म्हणून त्यांना बाहेरच्या जगाची माहिती नाही. सगळ्या क्षेत्रातलं खूप डीप नॉलेज त्यांना आहे. आणि जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो
आता त्या मोमेंटला तुम्ही भेटताय, त्यावेळी समजा काही वेगळी परिस्थिती सुरू असेल, ते त्यावरती तुम्हाला गाईड करू शकतात. आपण जर विचारलं की भाऊ मला असा असा विचार आहे हे करण्याचा, तुमच्या यावरती काही मत असेल तर ते सुद्धा देतात. करिअर रिलेटेड सुद्धा देतात. प्रत्येक गोष्टीचं त्यांना नॉलेज आहे. हेल्थ असेल, टेक्निकल गोष्टी असतील, टेक्नॉलॉजी असेल, मुलांचं करिअर असेल, एज्युकेशन असेल, प्रत्येक गोष्टीचा. आणि खूप डाऊन टू अर्थ व्यक्ती आहे. म्हणजे त्यांच्यासारख्या व्यक्ती ज्यांना म्हणजे आपण ज्याला एशियाचा नोबेल म्हणतो, मॅक्सेसे पुरस्कार भेटलेला व्यक्ती, तो जमिनीवर राहून लोकांशी बोलतो. सगळेजण आले की प्रत्येकाशी ते बोलतात. सकाळी 8 वाजता त्यांचा भेटण्याचा कार्यक्रम असतो आणि प्रत्येकाला सांगतात की अच्छा आमच्या इथं हे आहे, कदाचित तुमच्या भागातला असू शकतं. खूप खूप चांगली व्यक्ती. आणि ते जे पण काम करताय, जे समाजसेवेचं काम करताय, आदिवासी समाजाच्या कल्याणाचं जे काम करताय, किंवा खूप सारं जे आपण म्हणतो नक्षलवादाचं प्रमाण कमी झालं, याच्यामध्ये आमटे कुटुंबियांचा खूप मोठा हात आहे. तर त्याच्यासाठी आपलं नशीब आहे की त्यांच्यासारखं कुटुंबीय, त्यांच्यासारखे लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत, लोकांची सेवा करतायत आणि इतका मोठा सोशल इम्पॅक्ट त्यांनी घडवून आणलाय. खरंच. आणि मग जेव्हा गडचिरोलीमध्ये आता आपण फिरलास तू, आणि नंतर मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा तू इथं जाई गेलास, तू म्हटला होतास की मी मंदिरं म्हणजे स्पेशली मला फार आवडतात, मंदिरं बघण्यासाठी मी फार उत्सुक होतो. इव्हन तू पंढरपुरामधूनच सुरुवात केलीस. तर मग अशी कुठली मंदिर आहेत का जी तुला खूप ऐतिहासिक दृष्ट्या किंवा व्हिज्युअली खूप भारी वाटली की अरे जबरदस्त आहे? हो, भरपूर मंदिरं होती तशी. आणि व्हिज्युअली सपोज भारी वाटण्यापेक्षा ना, आपण जर तिथल्या लोकांच्या ज्या कथा जर ऐकल्या, त्या मंदिरांच्या ज्या कथा असतात ना, त्या थोड्या जास्त इंटरेस्टिंग वाटतात आपल्याला. म्हणजे गडचिरोलीमध्ये पण एक तिकडचं आपण म्हणतो पंढरपूर म्हणून म्हणतात, तर ते एक मंदिर आहे. किंवा लोणार सरोवराच्या भोवती जी भरपूर मंदिरं बनलेली, शिव मंदिर आहेत, तर त्यांच्या पण कहाण्या आहेत. लोणारला जेव्हा आपण खाली उतरता, बरोबर, आणि खाली उतरले की तिथं एक प्रभू रामांचं मंदिर आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या मंदिरासमोर जाता, जर कधीही तुम्ही प्रभू रामांच्या मंदिरात जर गेला, तर श्रीरामांच्या एका बाजूला लक्ष्मण असतात आणि दुसऱ्या बाजूला माँ सीता असतात. पण लोणारचं ते मंदिर आहे तिथं फक्त श्रीराम आहेत, फक्त प्रभू श्रीराम. आणि ज्यावेळी तुम्ही त्यांच्या समोर जाता आणि हात जोडता किंवा नमन करायला जाता, त्यावेळी प्रभू श्रीरामांच्या दोन्ही बाजूला 2 सावल्या पडतात. आणि ती एक जी सावली आहे ना, ती लक्ष्मणांची सावली असल्यासारखी भासते आणि दुसरी माँ सीतेची सावली असल्यासारखी भासते. तर असले पण मंदिरं महाराष्ट्रात आहेत. म्हणजे मूर्ती फक्त एकच, प्रभू रामचंद्रांची मूर्ती आहे. आणि ती जोपर्यंत तुम्ही समोर जात नाही दर्शनासाठी, तुम्हाला एकच मूर्ती दिसते. पण जसं तुम्ही जाता, मूर्तीच्या समोर उभं राहता, तर 2 लगेच शॅडो पडतात 2 साईडला. अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आहे. तर खूप अशी मंदिरं आहेत ज्यांच्या, आणि लोककथा पण असतात या मंदिरांशी जोडलेल्या, बरोबर ना. तर सुंदर होता हा पूर्ण मंदिरांचा एक्सपिरियन्स. जबरदस्त आहे. हे उदाहरण मला फारच आवडलं. म्हणजे आणि हे किती, म्हणजे ज्या व्यक्तीने ते स्ट्रक्चर डिझाईन केलं असेल तो किती हुशार असेल, बरोबर, की अरे म्हणजे सावली, म्हणजे आता आपण जर रामायणात गेलो मागं, तर लक्ष्मण हा त्यांच्या सावलीप्रमाणेच नेहमी असायचा. इव्हन जे की 14 वर्षाचा वनवास होता श्रीरामांचा, तर 14 वर्षाच्या वनवासामध्ये लक्ष्मण एकदाही झोपले नाहीत. त्यांनी नेहमीच श्रीरामांसाठी जागून त्यांचा पहारा दिला की आपली वहिनी आणि भाऊ आपला सुरक्षित राहावे म्हणून. म्हणजे एक प्रकारे सावलीच होते. आणि आपले सीता मातेचं बोलायचं झालं आपण, तर त्यांनी पण सगळं घरदार सोडून, सगळं ऐशोआराम सोडून रामांसोबत सावलीप्रमाणे ते आले. आणि त्यांनी ते इंटरप्रिटेशन त्यांनी त्या मूर्तीमध्ये मांडलं. बरोबर. म्हणजे एक वाक्य आहे रुक्मिणीबद्दलचं की लोक तुला राधा हो म्हणतील. म्हणजे वाक्य बघा कशी मस्त आहे. लोक तुला राधा हो म्हणतील, पण तू रुक्मिणी बनून प्रत्येक जन्मात साथ दे. म्हणजे श्रीराम जेव्हा बनून येतात विष्णू, तेव्हा ते सीता बनून येते. ती जेव्हा परशुराम बनून येतात त्यावेळी ती रेणुका माता बनून येते. कृष्ण बनून येतात तेव्हा रुक्मिणी बनून येते. राधा ही फक्त एका जन्मात होती, पण रुक्मिणी जी होती ना, ती प्रत्येक जन्मामध्ये सोबत असते. बरोबर. तर त्या व्यक्तीने म्हणजे आपली खरंच इंडियन जी आपली लोक होती आधीची खूपच हुशार होती. हो, मंदिरं बांधण्याची पण गोष्ट आणि तिथल्या ज्या कथांच्या पण ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच खूप सुंदर आहेत. दर ठिकाणी सुंदर आहेत. म्हणजे जसं सपोज माहूरचं पण जे उदाहरण आहे ना, माहूरला म्हणजे मला जेवढं माहिती होतं की माहूरच्या देवीचं मंदिर आहे म्हणून. पण
तिथं गेल्यानंतर कळालं होतं की तिथं तीन डोंगर आहेत. तर एक डोंगर जो आहे त्याच्यावरती तो जो माहूरगड जो आपण म्हणतो तो आहे. तिथूनच दुसरा जो डोंगर आहे त्याच्यावर गुरु दत्तात्रयांचा जन्म झालेला आहे. ते ठिकाण महाराष्ट्रात आहे, गुरु दत्तात्रयांचा जन्म झालेलं ठिकाण. आणि तिसरा जो डोंगर आहे तो अनुसया मातेचा आहे, ते दत्तात्रयांच्या आई होत्या तर त्यांचं. तर आणि त्याच्याशी निगडीत ज्या कथा आहे, ज्या लोकल लोक सांगतात त्या खूपच सुंदर आहेत प्रत्येक ठिकाणच्या. आता तू एक मंदिराचं उदाहरण दिलंस आणि मी तुझ्या व्हिडिओमध्ये पण एक मंदिर बघितलं होतं, म्हणजे तू टाकलं, मी तुला विचारलं होतं की त्या मंदिरात भूत उतरले जातात. अरे हे काय डेंजर ही गोष्ट आहे. तर त्याचा एक्सपिरियन्स होता, मंदिराचा एक्सपिरियन्स. हो, तो जो व्हिडिओ मी टाकलेला तो मायंबाच्या मंदिराचा होता. ते नगर आणि बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवरती मंदिर आहे. तिथं मच्छिंद्रनाथांचं तिथं मंदिर आहे आणि त्याच्याजवळच ते सुरू होतं. तर मला कळालं होतं की इथं असं दररोज आरतीच्या वेळी ज्या लोकांना आपण म्हणतो की निगेटिव्ह शक्तींनी थोडं ग्रासलेलं आहे किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर भूतपिशाचांनी ग्रासलेला आहे, ते लोक तिथं जातात आणि आरतीच्या वेळी त्यांना तिथं मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे मंदिर परिसरातच ते लोक बसतात आणि आरती सुरू झाली की मग जे आपण म्हणतो की अंगात येणं असेल किंवा ते घुमणं असेल, ती पद्धत तिथं आहे ते सुरू होण्याची. मी तर ते फर्स्ट टाइमच बघत होतो म्हणून मला आयडिया नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते असेल म्हणून. आम्ही गेलेलो आणि आरती सुरू होणार होती हे कळालं आम्हाला. मग जे माझ्यासोबत होते ते फिके दादा म्हणून त्याचं नाव होतं, ते मला बोलले की आपण जरा दूर जाऊन बसू, वरती जाऊन बसूया. आणि ज्या लोकांना सपोज त्या शक्तींनी काही ग्रासलेलं वगैरे आहे किंवा जे लोक अफेक्टेड आहेत तर त्या लोकांवरती मग आरतीच्या वेळी तो प्रभाव दिसायला लागतो. दररोज दुपारी आणि संध्याकाळी ती आरती होते. मला वाटतं 50-60 लोकांच्या वर तिथं ते बसलेले होते. त्यात महिला पण होत्या, माणसं सुद्धा होते. आणि जशी आरती सुरू झाली, जशा घंटा वाजायला लागलेल्या तर ते लोक ते घुमायला लागलेले. काही जण उभं राहून थोडेफार किंचाळत होते किंवा काही जण डोकं आदळण्याचा वगैरे पण जो प्रयत्न करत होते. तर सपोज मला आधी जास्त त्याच्यावरती विश्वास नव्हता किंवा एक न्यूट्रल व्ह्यू होता, म्हणजे मानत नाही वगैरे असं नव्हतं. पण ते बघितलं आणि ते बघितल्यानंतर, कारण त्यामध्ये फक्त ग्रामीण भागातले लोक नव्हते, एकदम चांगले सुशिक्षित शहरी भागातली पण महिला होत्या, काही माणसं सुद्धा होते जे एकदम चांगल्या जॉब करतायत वगैरे, तसे सुद्धा लोक होते. आणि ते बघितलं आम्ही. ते बघितल्यानंतर असं वाटलं की भाई हे जरा काहीतरी वेगळं होतं बघण्यासारखं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तिथं मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे, खूप चांगला परिसर आहे, डोंगराचा परिसर. तो बघण्याच्या निमित्तानं तरी किंवा दर्शनाच्या निमित्तानं तरी लोक येतील. आणि आमच्या भागातली जी लोक आहेत ती नगर जिल्ह्यातली आणि बीड जिल्ह्यातली, ती दर महिन्याला मढी आणि मायंबा, मढी म्हणजे तिथं जवळच आहे मंदिर कानिफनाथांचं, त्याला दर महिन्याला जातात. खूप लोक जातात, प्रत्येक गावातून गाड्या करून जातात. लोकांची श्रद्धा आहे आणि असं म्हटलं जातं की आपल्या सपोज काही प्रॉब्लेम्स असतील आयुष्यात तर तिथं गेलो आपण तर ते निघून जातात. आणि ते एक फक्त उदाहरण झालेलं. बाकी पण ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात जिथं गुरु दत्तात्रयांची मंदिर आहेत, भरपूर ठिकाणी आहेत, म्हणजे जी प्रमुख मंदिरं आहेत अशी, त्या ठिकाणी पण या गोष्टी होतात. मी टाकलेलं फक्त व्हिडिओमध्ये फक्त मायंबाचं टाकलेलं होतं, पण गुरु दत्तात्रयांची पण मंदिरं जी आहेत सगळीकडे, त्यातलं गाणगापूर जे कर्नाटकात येतं तसं, पण गाणगापूर पण एक चांगलं उदाहरण आहे. तिथं देखील जी लोक भूतपिशाचांनी ग्रासलेली आहेत किंवा ज्या लोकांना या निगेटिव्ह शक्तींनी अफेक्टेड आहेत तर ते लोक तिथं जातात आणि मानतात की तिथं गेल्यानंतर माणूस बरं होतं, जर मनात श्रद्धा असेल तर. खूप अनोखी कहाणी होती आणि एक्सपिरियन्स पण खूपच अनोखा होता. हो, थ्रिलिंग पण होता, थोडी भीती पण वाटत होती, कारण आपण जनरली ज्या भागातनं जातो किंवा ज्या सर्कलमधनं जातो, समजा आता तुम्ही पुण्यात राहताय आणि तुम्ही अचानक जाऊन जर तसं बघितलं तर थोडं तरी डिस्टर्बिंग पण वाटू शकतं आपल्याला आणि असंही वाटू शकतं की एक्झॅक्टली काय चालू आहे. पण जर तुम्ही जास्त वेळ तिथं बसलात की मग तुम्हाला वाटतं की आपण ऍक्सेप्ट करून घेतो की हे पण एक आहे, ही एक गोष्ट आहे दुनियेमध्ये, ज्या भरपूर गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत त्यातला एक गोष्ट आपण बघितली असं समजून घ्यायचं आणि पुढे चालायचं. माझं असं मत आहे की त्याच्यात जास्त आपण खोलात पण नाही गेलं पाहिजे, त्या गोष्टींच्या खूप जास्त समजण्याकडे पण नाही गेलं पाहिजे. तुम्ही बघितलं, तुम्ही दर्शन घेतलं, ठीक आहे, काही लोकांना त्याचा फायदा होतोय, चांगली गोष्ट आहे.
पण मी वैयक्तिक त्याच्या जास्त खोलात गेलो नव्हतो की काय आहे त्याचा. हो ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट करायचं की ह्या गोष्टी आहेत समाजामध्ये आणि तिथनं निघून यायचं. रोजचा संबंध नाहीये. हो, रोजचा संबंध नाही, बरोबर. आणि एक असं एक मंदिर होतं, मला आठवत आहे की तो मारुती, झोपलेला मारुती. हो, भद्रा मारुती म्हणतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद म्हणून ठिकाण आहे आणि तिथं मारुतीरायांचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. खूप जो मराठवाड्याचं आपण म्हणू शकतो की 7-8 जिल्ह्यातली लोक दर शनिवारी ट्राय करतात तिथे येण्याचा. शनिवारी जर तुम्ही गेलात भद्रा मारुतीला, प्रचंड गर्दी असते आणि खूप जागृत देवस्थान आहे असं म्हणतात मारुतीरायांचं. कारण सगळीकडे जेव्हा आपण मंदिर बघतोय तर ते उभ्या स्वरूपात असतंय आणि तिथं भद्रा मारुती म्हणजे जे झोपलेल्या मारुतींचं मंदिर आहे. तर तुम्ही कधी संभाजीनगरला गेलात, कुणी गेलात, कारण तिथनं ज्या वेरूळच्या लेण्या आहेत खूप जास्त जवळ आहेत. हा, तो जो परिसर आहे ना, जो वेरूळच्या लेण्यांचा परिसर आहे किंवा जवळच ज्योतिर्लिंग आहे, कृष्णेश्वरांचं ज्योतिर्लिंग आहे, तिथनं तो परिसर एकदम जवळ आहे आणि प्रत्येकानं बघितलं पाहिजे भद्रा मारुतींचं मंदिर. खूप युनिक पद्धतीचं मंदिर आहे. आतून पण जे ज्याचं स्ट्रक्चर आहे त्यात भरपूर आरशांचा वापर जास्त केला गेलेला आहे आणि जेव्हा आपण मंदिरात जातो ते जे रिफ्लेक्शन्स पडतात ते बघायलाही खूप चांगलं आहे आणि मोठं आस्थास्थान आहे. मस्त. हो. आणि अजून एक होतं की तू जेव्हा दौरा करतो, तू सगळीकडे जेव्हा मंदिरात फिरलास, इकडे तिकडे फिरलास, पण एक गोष्ट होती, त्या ट्रेंड मध्ये आला होता, त्या ट्रेंड मध्ये बिल गेट्स जेव्हा आला होता डॉली चायवाल्याला भेटायला. हो, बरोबर. त्यावेळी तो तिथं मला दिसला तुझ्या एका व्हिडिओ मध्ये, म्हणजे गेला होतास चायवाल्याला भेटायला. हो, नागपूरला मी होतो दौऱ्यानंतर. म्हणजे मी गडचिरोलीवरनं जेव्हा आलो, गडचिरोली नंतर नागपूरलाच आलेलो डिरेक्टली. तर नागपूरला माझा मित्र आहे शुभम म्हणून. तर शुभम सोबत फिरणार होतो मी. नागपूरमध्ये 2-3 दिवस थांबणार होतो आणि त्यावेळीच रिसेंटलीच नेमकं बिल गेट्स येऊन गेलेले, डॉली चायवाला म्हणजे चर्चेत होते ते. तर आम्हाला वाटलं आपण जाऊन भेटू. शुभम पण कधी भेटला नव्हता आणि त्याला माहिती होतं पण कुठे आहे ते शॉप, कुठे आहे वगैरे. गेलो आम्ही, त्यांच्याकडे गेलो. तिथं लिटरली त्यावेळी ना फोटो काढण्यासाठी लोकांची लाईन लागलेली होती. डॉली भाऊंसोबत फोटो काढायला लोक रांगेत उभे होते आणि मग आम्ही पण चहा घेतला, जरा उभं राहिलो तिथं. आणि ती व्यक्ती तशी चांगली होती. म्हणजे काय होतं की गर्दी एवढी होती की लोक त्यांना, एक जण त्यांचा हात ओढ, शर्ट ओढ, कान ओढ या टाईपच्या गोष्टी चालू होत्या. पण एवढं होऊन सुद्धा म्हणजे दिवसभर हे सहन करायचं म्हणजे माणूस इरिटेट होऊन जातो, बरोबर. ते काय तसं होत नव्हते. प्रत्येकाला फोटो देत होते आणि जे समजा सोशल मीडियावरती बऱ्याचदा त्यांना नावं वगैरे ठेवले जातात, तर वैयक्तिक तरी ती व्यक्ती काय चांगली वाटलेली आम्हाला. प्रत्येकाला इतकं दिवसभर स्वतःचं काम सोडून, कारण त्यांचं मेन काम तिथं चहाचं आहे, बरोबर, ते काम सोडून त्यांना ते फोटो वगैरे त्यामध्ये त्यांचा दिवस जाणं आणि तरी त्यांनी फ्रस्ट्रेट न होणं चांगली गोष्ट होती. त्यांचा चांगला अनुभव होता आणि ते व्हिडिओ पण भरपूर लोकांनी शेअर केलेला, लोकांपर्यंत गेलेला. डॉली भाऊन सोबतचा तो एक्सपिरियन्स होता. मग चहा पिलीस की डॉलीची चहा तुम्हाला कशी वाटली? हा, म्हणजे चांगला होता. खूप अल्टिमेट पण नाही म्हणणार, जरा पिलेलो आम्ही, चहा पिलेलो. एवढ्या गर्दीत त्यांना चहा करायला जमलं का? हो, त्यांचं ऍक्च्युली 4-5 जण आहेत तिथं आता ठेवलेले. म्हणजे 1-2 जण सांगत असताय तुम्ही इकडून चहा घ्या, इकडून घ्या. काही लोक, खूप जण काय करतात की त्यांच्या एकदम समोर, चेहऱ्यासमोर जाऊन कॅमेरा धरणं, हे करणं, ते करणं. ते करू नये त्यासाठी एक माणूस त्यांनी ठेवलेला आहे की जरा दूर ठेवा. आणि बाकी फोटो वगैरे काढायचं काम चालूच असतंय तिथं. फ्री मध्ये नाही, पैसे घेऊनच असते तिथे. त्यांचा मेन तर बिझनेस जे त्याच्यातून फेमस झाले तो तर चहाचाच आहे. हा, सगळ्यासाठी एक तिथं 5-6 लोक तरी आहेत. एवढ्या छोट्या याच्यावरती ना 5-6 लोक काम करतात आणि त्यात डॉली भाऊ पण त्यांचं त्याच्यानंतर ना भरपूर इतर ठिकाणी दौरे वगैरे सुरू झाले. तर ते त्यानंतर मला नाही वाटत की ते दादा अवेलेबल होते तिथं. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला तरी भेटले होते. मस्त. म्हणजे तो ओव्हरऑल महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सगळाच एक्सपिरियन्स. हो, ते सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजे, सगळ्याच माणसांना भेटलं पाहिजे हा विचार होता. नागपुरात गेलो तर डॉली भाऊंना भेटायचं ठरलेलं होतं. ती लकीली भेट पण झाली त्यांची, त्या दिवशी होते नागपुरात. हा ना. आणि मग आता ऍट दी एंड मला असं वाटतं की तू ना असं महाराष्ट्र दौऱ्यामध्ये तुला आपला महाराष्ट्र कसा दिसला हे तू सांगू शकतोस का? मला म्हणजे एकदम समर्पकपणे जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रात तुम्ही कुठेही गेला, कुठल्याही जागी गेला,
तिथं दर 10-15 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काहीतरी सुंदर ठिकाण बघण्यासारखं असतंय. पहिला मुद्दा हा आहे. म्हणजे असं तुम्हाला विरान भाग किंवा विरान जागा कुठंच बघायला भेटत नाही. प्रत्येक ठिकाण आणि काहीतरी युनिक असतंय. म्हणजे असं नाही का की रॅन्डम काहीतरी आहे म्हणून आहे, काहीतरी युनिक असतंय, भारी असतंय. त्या गोष्टी मेनस्ट्रीम झालेल्या नाही आहेत. हा एक प्रॉब्लेम आहे, बरोबर. म्हणजे आता माझं जे गाव आहे देवळाली म्हणून, माझ्या गावापासून आमच्या नगर जिल्ह्यात एक तिळापूर नावाचं ठिकाण आहे. तिथे संगम आहे, 2 नद्यांचा संगम आहे, प्रवरा आणि मुळा नद्यांचा. ती जागा जर तुम्ही बघितली ना, एकदम तिथं मूवीची शूटिंग होऊ शकते, इतका सुंदर संगम आहे. पण त्यात तो म्हणजे एकदम तो कुणाला माहीतच नाही. सपोज पुण्यात जर ते ठिकाण असतं तर तिथं म्हणजे गर्दी एवढी झाली असती की उभी राहायला जागा नसती. असं प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आहे. दुसरी गोष्ट ही की तुम्ही मराठी आहात, बरोबर, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले आहात, हीच ओळख तुमची पुरेशी असते कुठेही लोक तुम्हाला मदत करण्यासाठी. तुम्ही मराठी आहात, तुम्हाला कोणी तुमचा कास्ट विचारतं, ना तुम्हाला कोणी तुमचा रिलिजन विचारतं, ना काही विचारतं. सगळीकडे लोक मदत करण्यासाठी तयार असतात जर तुम्ही एक मराठी माणूस आहे, आपल्या महाराष्ट्राचा माणूस आहे म्हणून. तिसरी जी गोष्ट होती ती म्हणजे जो महाराजांचा जो आदर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ती गोष्ट मला खूप ठिकाणी जाणवलेली. म्हणजे एक जर उदाहरण द्यायचं झालं ना, मी लातूरमध्ये होतो, बरोबर. आणि लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्यांचं स्मारक असलेलं एक खूप मोठा चौक आहे. मे बी लातूरचा तो सगळ्यात महत्त्वाचा चौक आहे. आणि मी रिक्षामध्ये बसून चाललेलो होतो, मला आंबेजोगाईला जायचं होतं. त्या रिक्षाला एका मुलांनी थांबवलं आणि तो मुलगा पण रिक्षात बसला, म्हणजे बरोबर, त्याला पण कुठेतरी बस स्टँडला जायचं होतं. आणि त्यांनी जाताना ड्रायव्हरला काय विचारलेलं की शिवाजी चौकात मला सोडाल का म्हणून. मग ते ड्रायव्हर म्हणे बसा म्हणे, मी सोडतो तुम्हाला. आणि जाताना मग ते ड्रायव्हरनी त्या मुलाला सांगितलं की आमच्या लातूरमध्ये ना म्हणे कुणी असं शिवाजी चौक म्हणत नाही, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणा किंवा डायरेक्ट चौकात जरी जायचं आहे म्हणले तरी. त्यातली सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की ती ड्रायव्हर जे होते मुस्लिम होते. म्हणजे ते सुद्धा सांगत होते की आमच्या लातूरात असं कोणी बोलत नाही, एकेरी नावाने उद्गार करत नाही. हा म्हणजे एक पोलराइज सेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, पण तसं बघायला गेलं तर सर्वधर्मीय लोक महाराजांचा खूप आदर करतात. हे मी खूप ठिकाणी बघितलं, खूप त्याचे व्हिडिओ मी शूट केलेले होते, काही टाकले काही टाकले नाहीत. तर महाराजांचा आदर करणारी म्हणजे फार कोकण किनारपट्टीपासून गडचिरोलीपर्यंत सगळीकडे लोक आपल्या महाराजांना दैवत मानतात. ही खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, खूपच सुंदर गोष्ट आहे. खरीच गोष्ट, महाराजांनी जी छाप सोडून गेले हो, ते त्याच्यासाठी तर महाराष्ट्र ओळखला जातो. बरोबर. खूप धन्यवाद कौस्तुभ, तू आमच्या चॅनल आलास आणि थँक्यू. सगळा एक्सपिरियन्स तू शेअर केलास. कदाचित अजून खूप काही राहिलं असेल, पण आय होप आपण बऱ्यापैकी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर धन्यवाद एकदा आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपले नंबर वाढेल आणि आपण अजून चांगले चांगले गेस्टला आपल्या या प्लॅटफॉर्मवर आणू शकतो आणि जास्त नॉलेज आणि इन्फॉर्मेशन आणि त्यांचे एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.